हा पदार्थ आहे उपवासाची आमटी। वरीच्या भाताबरोबर ही आमटी आमच्याकडे सहसा खाल्ली जाते। तर इकडे कोल्हापूर साईड जिरे आणि कोथिंबीर खाल्ल्या जाते। तर बघूया काय काय साहित्य लागतं आमटीसाठी। शेंगदाणे, खोबरं, जिरे, कोथिंबीर, मिरची। आता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कढई घेतली, तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आणि बारीक करून ठेवलेलं हे वाटण घालायचं। आपल्याला किती घट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं। छान असं मिक्स करायचं। चवीपुरतं मीठ घालायचं। थोडीशी साखर सुद्धा घालायची, कारण त्यामुळे चव छान लागते ह्या आमटीला। आणि ही आमटी जशी जशी थंड होईल तशी तशी घट्ट किंवा जाडसर बनत जाते। तर त्या आपल्या अंदाजानुसारच पाणी घालायचं त्यामध्ये। तर छान मिक्स करायची। बारीक गॅसवरती उकळी काढून घ्यायची आहे। झालेली आहे टेस्टी खमंग आमटी तयार। तुम्ही सुद्धा वरीच्या भाताबरोबर किंवा भगीरीबरोबर अशी आमटी करून बघा। चला मंडळी, मग चॅनलवर नवीन असाल तर जाता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।